गुड मॉर्निंग फ्रेंड्स अगेन. काल आपण पाहिलं होतं ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, दॅट इज द प्रोसेस ऑर स्टेप्स विच आर इन्व्हॉल्ड इन अ सिंथसिस ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. काल आपण पाहिलं होतं ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं? ट्रान्स्क्रिप्शन इज द प्रोसेस इन विच द नेसेसरी जेनेटिक इन्फॉर्मेशन which is located on a DNA strand is transferred to messenger RNA. हा मेसेंजर आर एन ए जो आहे हा डी एन एच्या टेम्पलेट स्टँडवर सिंथसिस होईल आणि डी एन एच्या टेम्पलेट स्टँडवर सिंथसिस होऊन त्याच्यावरती जो प्रोटीन तयार करायचा आहे त्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन कोड लँग्वेजच्या रूपामध्ये किंवा ट्रिपलेट कोडांच्या रूपामध्ये एम आर एन एकडे ट्रान्सफर केली जाईल. बरोबर आहे. आता एम आर एन एकडे ती इन्फॉर्मेशन आली, दॅन एम आर एन ए थ्रू द न्यूक्लिअर पोर कम्स इन अ सायटोप्लाझम ऑफ द सेल. हा सायटोप्लाझममध्ये येईल आणि सायटोप्लाझममध्ये जी साईट आहे प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथसिसची, रायबोझोम, ह्या रायबोझोममध्ये पर्टिक्युलर प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्याची प्रोसेस होईल. सो व्हॉट इज, आता दुसरी कालचा ट्रान्स्क्रिप्शन तुम्हाला समजलं असेल. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय झालं? एम आर एन ए सिंथसिस झाला. मग आता ट्रान्सलेशनमध्ये काय होतं पहा. ट्रान्सलेशन इज द प्रोसेस in which the coded genetic message brought by mRNA from DNA is changed into a polypeptide chain with a sequence of amino acid similar to the sequence of codon present over mRNA. Translation occurs in a cytoplasm in both eukaryotic and prokaryotic cell. म्हणजे ट्रान्सलेशनमध्ये काय होईल पाहता. एम आर एन एकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन आली. एम आर एन ए कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सिंथसिस ऑफ पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. मग आता ही इन्फॉर्मेशन घेऊन आलेला एम आर एन ए ॲक्च्युअल प्रोटीन सिंथसिस करण्यासाठी ती इन्फॉर्मेशन वापरणं आणि त्याच्यावरती जे कोडॉन आहेत, ट्रिपलेट कोडॉन्स आहे, त्यानुसार प्रत्येक अमिनो ॲसिड एकमेकाला जॉईन करून पेप्टाईड लिंकेजनी जॉईन करून एक प्रोटीन तयार करणं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणू. म्हणजे कसं आहे माहिती का, डी एन ए टू एम आर एन ए, डी एन एकडनं जेनेटिक इन्फॉर्मेशन मिळेल, एम आर एनला ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस, आणि ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यानुसार ॲक्च्युअल प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलेशन. बरोबर आहे. नाव इट इज द प्रोटीन आर सिंथसाइज्ड बाय सेल विदिन इट सेल, दॅट इज इंट्रासेल्युलर प्रोसेस. ही एक इंट्रासेल्युलर प्रोसेस आहे. सेलला लागणारे सर्व प्रकारचे प्रोटीन मॉलिक्यूल सेलमध्येच तयार केले जातील. आता ॲक्च्युअली ह्या ट्रान्सलेशन, हे जे तयार करण्याची प्रोसेस आहे प्रोटीन, ह्याच्यासाठी काय काय लागतं पहा. बरोबर आहे. आता पहिले तुम्हाला माहिती आहे, पहिलं सगळ्यात इसेन्शियल रिक्वायरमेंट आहे डी एन ए, दॅट इज डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. हा मास्टर मॉलिक्यूल आहे, एक लक्षात घ्या. सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ह्या डी एन एवरती लोकेट आहे. सो डी एन ए ॲक्ट ॲज अ मास्टर स्टँड, त्यालाच आपण म्हणतो की ऑफ लाईफ. बरोबर आहे. मग आता ह्याच्यावरची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन फक्त तेवढीच पर्टिक्युलर ही एवढी जटिल प्रोसेस आहे, ही एवढी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे की ज्या वेळेस जो प्रोटीन लागतो त्याच वेळेस तो प्रोटीन तयार केला जातो. बरोबर आहे. आता काही प्रोटीन आयुष्यात एकदाच लागतील, ते एकदाच तिथली इन्फॉर्मेशन ओपन होईल आणि एकदा ब्लॉक झाली की परत ती आयुष्यात ओपन होणार नाही. काही प्रोटीन दररोज तयार केले जातील
आणि काही काही प्रोटीन वयाच्या विशिष्ट वेळेवरच तयार केले जातील. जसं द प्रोटीन विच प्रोव्हाइड कलरेशन टू आईज ओपन्स ओनली वन टाईम. ती इन्फॉर्मेशन एकदाच शेअर केल्या जाईल. सलायव्हा तयार करणारी इन्फॉर्मेशन जी आहे ओपन डे टू डे, दररोज ओपन करावं लागेल, कारण सलायव्हा काय आहे, हा सुद्धा एक डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. आणि हा डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार कसा होतो, बाय प्रोटीन मॉलिक्यूल. प्रोटीन मॉलिक्यूलने हा सलायव्हा तयार होईल. बरोबर आहे. आणि काही काही इन्फॉर्मेशन वयाच्या पर्टिक्युलर एजलाच लागेल. जसं आपण जेव्हा वयात येतो तेव्हा काही हार्मोन्स तयार होतात, जसं टेस्टोस्टेरॉन आहे, त्यानंतर प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे फिमेलमध्ये. सो धिस हार्मोन इज सिंथसाइज्ड at puberty or at maturity period. So the genetic information which is needed to form these hormones are opens at a particular age. त्याच मॅच्युरिटी नंतरच ती इन्फॉर्मेशन ओपन होईल आणि हार्मोन्स तयार होतील. आणि त्याचं फंक्शन झालं तर वयाच्या काही कालावधीने ती इन्फॉर्मेशन परत ब्लॉक केल्या जाईल. सो इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि ह्याची सगळी इन्फॉर्मेशन ज्या मास्टर मॉलिक्यूलवर आहे त्याला आपण म्हणतो DNA, दॅट इज डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. बरोबर आहे. म्हणजे ह्याला पर्टिक्युलर प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्याची इन्फॉर्मेशन आहे DNA स्टँडवर. DNA स्टँड कॉपी डाऊन धिस सिक्वेन्स or transfer this sequence to mRNA. हा ती इन्फॉर्मेशन mRNA कडे ट्रान्सफर करेल. बरोबर आहे. mRNA कॉपी डाऊन दॅट सिक्वेन्स अँड इट कम्स टू सायटोप्लाझम वेअर द साईट इज रायबोझोम. प्रोटीन फॅक्टरी ज्याला आपण म्हणतो तो आहे रायबोझोम. बरोबर आहे. आता रायबोझोम कसा आहे माहिती का, रायबोझोम they are ribonucleoprotein particles which function as a site for polypeptide synthesis. So they are called as a protein factory. हा पूर्ण जो आहे हा प्रोटीन फॅक्टरी म्हणून पकडला जाईल, कारण ह्याच्यामध्ये प्रोटीन तयार करण्याची प्रोसेस चालू होतं. आता ह्याच्यामध्ये रायबोझोम ऑकर्स इन सायटोप्लाझम ॲज वेल ॲज इन सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल्स. हा जसा सायटोप्लाझममध्ये राहतो सेलच्या, तसा सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल जसा क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ट्रियॉन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा सापडतो. पण जे सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेलमध्ये रायबोझोम सापडतात दॅट इज 70S टाईप. ते 70S टाईप असतात. आणि सायटोप्लाझम जे 70S टाईप, यस इज अ युनिट, त्याला आपण स्वेडबर्ग युनिट म्हणतो. बरोबर आहे. नाव 70S टाईप आर दे मे हॅव सम लोअर व्हॅल्यू. कुठे, जे रायबोझोम सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेलमध्ये सापडतील ते. बरोबर आहे. सायटोप्लाझमिक सेल ऑर्गनेल म्हणजे कोणचे, जसं मायटोकॉन्ट्रियॉन आहे, जसं क्लोरोप्लास्ट आहे, याच्यामध्ये जे रायबोझोम आहे ते 70S टाईपचे. सायटोप्लाझमिक रायबोझोम आर 70S इन प्रोकॅरिओटिज अँड 80S इन यूकॅरिओटिज. जे सायटोप्लाझममध्ये सापडतील ते 70S टाईपचे राहतील प्रोकॅरिओटिकमध्ये आणि 80Sचे राहतील यूकॅरिओटिकमध्ये. बरोबर आहे. हे कसं आहे माहिती का, हे युनिट आहे. इट इज अ स्वेडबर्ग युनिट, फर्स्ट डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट स्वेडबर्ग. आणि हे युनिट कसं दिलं जातं माहिती का, इट इज ऑन द बेसिस ऑफ सिंकिंग टाईम. हा प्रोटीन मॉलिक्यूल सेंट्रीफ्युगल मशीनमध्ये टाकल्यानंतर तो किती वेळात तो सेटल होतो खाली, ह्याच्या बेसिसवर हा स्वेडबर्ग युनिट आहे. बरोबर आहे. इन अ यूकॅरियोटिक सायटोप्लाझमिक रायबोझोम may lie free in the cytoplasm
आर अटॅच टू द मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा एक तर फ्री राहील किंवा हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच राहील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हा बनला कसा आहे मित्रांनो पहा. हा 2 युनिटचा बनलेला आहे. हा लार्जर सब युनिट आहे, हा इथून एवढा, आणि हा स्मॉलर सब युनिट आहे. बरोबर आहे. लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट. द स्मॉल, आता हा दोन्हीही युनिट जोपर्यंत प्रोटीन सिंथसिसची प्रोसेस सुरू होत नाही तोपर्यंत हे सेपरेट असतात. दे आर सेपरेट when the process of protein synthesis begins. they fuse together आणि ही अटॅचमेंटसाठी Mg डाय पॉझिटिव्ह लागत असतो. आपण या इथे लिहिलं ना, Mg डाय पॉझिटिव्ह आयन्स. Mg डाय पॉझिटिव्ह आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर बाइंडिंग दिस टू युनिट. हा स्मॉलर सब युनिट आहे, हा लार्जर सब युनिट आहे. बरोबर आहे. आता पहा डोम, आता हा स्मॉलर सब युनिट कशाचा बनलेला पहा. इट इज अ डोम शेप सब युनिट अँड ऑब्लिक इलिप्सॉइड स्मॉलर सब युनिट. द स्मॉलर सब युनिट फिट्स ओव्हर द लार्जर सब युनिट लाईक अ कॅप. हा लार्जर सब युनिट आहे, हा स्मॉलर सब युनिट आहे. स्मॉलर सब युनिट फिट्स इंटू लार्जर सब युनिट ॲज अ डोम शेप कॅप. हा डोम शेप कॅपच्या रूपामध्ये हा फिट आहे. बरोबर आहे. आता हे फ्री असतात दोन्हीही युनिट, पण जेव्हा प्रोसेस प्रोटीन सिंथेसिसची चालू होईल बाय यूजिंग Mg डाय पॉझिटिव्ह आयन, दे आर अटॅच्ड. द लार्जर, आता लार्जर सब युनिट पहा. लार्जर सब युनिट कशाचा बनलेला आहे. लार्जर सब युनिट इज युकॅरियोटिकमध्ये हा बनलेला आहे. इन युकॅरियोटिक इट इज मेड अप ऑफ 60 सब युनिट. हा 60 सब युनिटनी बनलेला आहे, 60S. बरोबर आहे. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये हाच युनिट बनलेला आहे 50Sनी, दॅट इज स्वेडबर्ग युनिट. आता हा 60S कसा बनलेला आहे. 60S इज मेड अप ऑफ 50 प्रोटीन. हा 50 प्रोटीननी बनलेला आहे युकॅरियोटिकमध्ये, हा प्रोकॅरियोटिकमध्ये, आणि हा बनलेला आहे 32 प्रोटीननी. पहा आपण फक्त आता ह्या लार्जर सब युनिटची गोष्ट करतोय. आता 2 प्रकारचे सेल आहेत, मग युकॅरियोटिकमध्ये हा कसा आहे आणि प्रोकॅरियोटिकमध्ये हा कसा आहे. युकॅरियोटिकमध्ये लार्जर सब युनिट कशाचा बनलेला आहे पहा. इट इज मेड अप ऑफ 60S टाईप. हा 60S बनलेला आहे 50 प्रोटीननी, आणि प्रोकॅरियोटिकमध्ये हा बनलेला आहे 50 सब युनिट 50S, हा बनलेला आहे 32 प्रोटीननी. बरोबर आहे. या युकॅरियोटिकमध्ये 50 प्रोटीनसोबत असतात 3 प्रकारचे RNA. म्हणजे 50 प्रोटीन, 3 टाइप्स ऑफ RNA, दॅट इज 20S, 5S अँड 58S. बरोबर आहे. हा झाला लार्जर सब युनिट युकॅरियोटिकमध्ये. आणि हा झाला प्रोकॅरियोटिकमध्ये. कसा आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये 32 प्रोटीन आणि इथे 3च्या ऐवजी 2च टाईपचे RNA आहे, 23S अँड 5S. ओके, सोपं आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. सोपं आहे की नाही. तुम्ही आता फक्त ह्याचा विचार करा, हा सब युनिट कसा बनलेला. हा सब युनिट म्हणजे कोणचा. लार्जर सब युनिट. मग हा युकॅरियोटिकमध्ये कसा बनला आहे आणि प्रोकॅरियोटिकमध्ये कसा बनला आहे. मग युकॅरियोटिकमध्ये आपण कसं पाहिलं, हा 60S टाईप, म्हणजे हा 50 प्रोटीननी बनलेला आहे, प्लस 3 प्रकारचे RNA आहेत, 20S, 5S, 58S. बरोबर आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये हा बनलेला आहे 50S टाईपनी, 32 प्रोटीन पार्टिसिपेट करतात,
2 प्रकारचे RNA आहे, 23S, 5S. बरोबर आहे. आता हा जो स्मॉलर सब युनिट आहे, स्मॉलर सब युनिट परत आपल्याला पाहावं लागेल कसा, की हा युकॅरिओटिकमध्ये कसा बनलेला आहे आणि हा प्रोकॅरिओटिकमध्ये कसा बनलेला आहे. मग युकॅरिओटिकमध्ये कसं आहे माहिती का, इट इज मेड अप ऑफ 40S टाईप अँड 1 RNA. ह्याच्यामध्ये 40S तयार करण्यासाठी 33 प्रकारचे प्रोटीन्स वापरलेले आहेत. बरोबर आहे. पार्टिसिपेट प्रोटीन्स आर 30, म्हणजे इट इज मेड अप ऑफ 40S बाय यूजिंग 33 डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन. 1 RNA इज पार्टिसिपेट ओनली 18S टाईप. बरोबर आहे. हा झाला युकॅरिओटिकमध्ये. मग प्रोकॅरिओटिकमध्ये कसं आहे, प्रोकॅरिओटिकमध्ये इट इज मेड अप ऑफ 30S. याच्यामध्ये प्रोटीन आहे 21 टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर देअर. 21 प्रकारचे प्रोटीन्स आहेत. बरोबर आहे. अँड इट इज मेड अप ऑफ 1 RNA. म्हणजे ह्याच्यामध्ये RNAची संख्या सारखीच आहे. लार्जरमध्ये एका ह्याच्यामध्ये युकॅरिओटिकमध्ये 3 RNA आहे, प्रोकॅरिओटिकमध्ये 2 RNA. पण ह्याच्यामध्ये युकॅरिओटिक आणि प्रोकॅरिओटिकमध्ये एकच RNA, पण दोन्ही RNAमध्ये फरक आहे. बरोबर आहे. हा आहे 16S टाईपचा, हा आहे 18S टाईपचा. बरोबर आहे. ओके. आता हा झाला स्मॉलर सब युनिट, हा झाला लार्जर सब युनिट. हे दोन्हीही युनिट सेपरेट असतात, पण जेव्हा प्रोसेस प्रोटीन सिंथसिसची स्टार्ट होईल दे गेट कंबाईन्ड बाय यूजिंग Mg डाय पॉझिटिव्ह. ओके. आता ह्याच्यामध्ये काही खासियत आहेत. स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम हॅज अन एरिया फॉर रिकग्नायझेशन अँड अटॅचमेंट ऑफ mRNA. याच्याकडे mRNAला इथे जो अटॅचमेंट प्रोव्हाइड करेल, म्हणजे ह्या mRNAला अटॅचमेंटची साईट हा स्मॉलर सब युनिट करेल. बरोबर आहे. mRNA कुठे तयार होईल, mRNA इज अ मेसेंजर RNA and this messenger RNA is synthesized on a DNA strand in a nucleus. हा न्यूक्लियसमध्ये तयार झाला, न्यूक्लिअर पोरमधनं बाहेर आला सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये ह्याला बाइंडिंग साईट, प्रोटीन फॅक्टरी इज अ रायबोझोम. मग ह्याला बाइंडिंग साईट कोण प्रोव्हाइड करेल, this smaller subunit. A channel is produced when the two subunit come together. हा एक चॅनल तयार होईल जेव्हा हे दोन सब युनिट एकत्र येतील तेव्हा. इट अलाउज पॅसेज फॉर mRNA. The larger subunit has a groove for exit a newly synthesized polypeptide and an enzyme peptidyl transferase for protein formation. आता हा झाला स्मॉलर सब युनिट जो mRNAला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करेल. ह्या दोन प्रोटीन लार्जर आणि स्मॉलर सब युनिटच्या युनियनमधनं ही एक गॅप तयार होईल, किंवा ज्याला आपण म्हणू इट प्रोड्यूस पॅसेज. हा पॅसेज तयार होईल. लार्जर सब युनिट असे जॉईन झाले आहेत की हा एक ग्रू तयार करेल. दॅट इज इट प्रोव्हाइड्स ग्रू टू एक्झिट अ पॉलीपेप्टाईड चेन. ही पॉलीपेप्टाईड चेन बाहेर निघण्यासाठी हा एक ग्रू किंवा खाच दाखवेल. अँड ऑल्सो इट इज फॉर एन्झाईम पेप्टिडिल ट्रान्सफरेज फॉर प्रोटीन फॉर्मेशन. आता ह्याला 3 साईट आहेत पहा. 3 साईट कोणकोणच्या आहे, 3 साईट फॉर tRNAs, E, P अँड A. ह्याला 3 साईट आहे, E, P अँड A. E म्हणजे एक्झिट साईट, EXIT एक्झिट साईट.
पी म्हणजे पेप्टिडिल ट्रान्सफर साईट, हा पी म्हणजे पेप्टिडिल ट्रान्सफर साईट, आणि ए साईट म्हणजे अमिनो ॲसिड ॲसेप्टर साईट. ज्याच्यामधनं अमिनो ॲसिड ॲसेप्ट केला जाईल ती साईट म्हणजे ए साईट. बरोबर आहे. There are also sites for binding of initiation factor, elongation factor, translocase, termination factor. तर असा ही एक प्रोटीन फॅक्टरी आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथसिस ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. आता हे लक्षात आलं रायबोझोम कसा असतो ह्याच्यामध्ये. आता दुसरं अमिनो ॲसिड लागेल. अमिनो ॲसिड्स आर 20 डिफरंट टाइप्स. So 20 different types of amino acids participate in a building formation of protein. They are present in a cytoplasm. They are called as a protein amino acid in spite of their number being small. आता हे किती प्रकारचे? 20 प्रकारचे. But they can produce large number of protein molecule. तिसरा आहे tRNA. दे आर द स्मॉलेस्ट RNA, ज्याला आपण सोल्युबल RNA म्हणतो. इट इज हॅव्हिंग अ 3 लूप. आता ह्याला 3 लूप आहेत, आपण पाहिलं ते. लूप फॉर अटॅचमेंट टू रायबोझोम, अ लूप फॉर अटॅचमेंट टू एन्झाईम अमिनो ॲसिड सिंथेटेज, आणि तिसरा अँटीकोडॉन फॉर अटॅचमेंट टू कोडॉन ऑफ mRNA. अँड CCA कंटेन 3' एंड फॉर पिकिंग अप स्पेसिफिक अमिनो ॲसिड. आपण ती डायग्राम पाहिली होती ना. हा एक लूप आहे, हा स्टेम, हा इथे व्हॅरिएबल आर्म, परत मग इथे एक लूप आहे, परत हा इथे तो CCA, हा अमिनो ॲसिड, हा इथे एक लूप येईल. बरोबर आहे. आणि हा शॉर्ट आर्म विच एंड विथ G, हा आहे अँटीकोडॉन रिकग्नायझिंग साईट ही. बरोबर आहे. सो इट इज हॅव्हिंग अ 3 लूप. चौथा इसेन्शियल फॅक्टर आहे अमिनो ॲसिड tRNA सिंथेटेज. इट इज अन एन्झाईम स्पेसिफिक फॉर कंबायनिंग अ पर्टिक्युलर tRNA to its particular amino acid. There is a separate synthetase enzyme for each type of tRNA. हा इथे जो अमिनो ॲसिड अटॅच होईल, इट इज बाय युझिंग एन्झाईम अमिनो ॲसिड tRNA सिंथेटेज. कोणचा अमिनो ॲसिड इथे अटॅच करायचा आहे, प्रत्येकाचा एन्झाईम हा वेगळा राहील. नाव दिस मेसेंजर RNA, इट इज इसेन्शियल टू, हा मेसेंजर RNA किंवा mRNA carries coded information from one or more cistron of DNA for translocation or ribosome. It may be monocystonic or polycystonic. मोनोसिस्टोनिक म्हणजे एकाच प्रकारचा प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन असेल तर मोनोसिस्टोनिक. पॉलिसिस्टोनिक मीन्स when it carries information for synthesis of more than one type of protein, then it is polycystonic. A cistron is coded as a translation unit over the mRNA. It is having a starting codon. mRNA आपण पाहिला AUG किंवा GUG. इट इज अ स्टार्टिंग कोडॉन. मधात जे आहे ते फंक्शनल कोडॉन्स आहे which is responsible to code the particular type of amino acid. आणि शेवटचे 3 हे एक स्पेसिफिक आहे. दे आर आयदर UAA, UAG or UGA. They are nonsense codon. They do not code for any amino acid. mRNA also possess nucleotide sequence which are not translated. They are called as untranslated रिजन्स. ह्याच्यावर असे काही सिक्वेन्स असतात जे की सगळेच ट्रान्सलेट होत नाही. आता समजा हा एक सिक्वेन्स आहे इथून एवढा, हा कोणत्याच अमिनो ॲसिडला कोड करत नसेल तर हा रिजन झाला UTRS. UTRS म्हणजे अनट्रान्सलेटेड रिजन्स.
UTRS occurs both toward 5' and 3' end. They are essential for proper and efficient translation process. 5' end of mRNA contain a cap region for attachment to the smaller subunit of ribosome. 3' end of mRNA has a tail region. ओके, हा इथपर्यंत लक्षात आलं. आता ही झाली पूर्ण. आता ह्याच्यामध्ये अजून काय लागेल आपल्याला माहिती ना, अजून लागेल आपल्याला ATP. ATP is responsible for providing energy. Different types of enzymes are needed. मग आपल्याला प्रोटीन सिंथसिसच्या प्रोसेससाठी काय लागला? पहिला लागला DNA स्ट्रँड, ज्याच्यावरती खरी इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होईल mRNAकडे, बरोबर आहे. तिसरा लागला रायबोझोम, अमिनो ॲसिड, tRNA, अमिनो ॲसिड, tRNA सिंथेटेज, then ATP which provide energy, mg positive which binds this two unit, हा 2 युनिट बाइंड करेल, आणि डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम विच इज नीडेड इन अ रिॲक्शन. बरोबर आहे. ह्या झाल्या रिक्वायरमेंट. आता हे तुम्ही एकदा वाचा. ॲक्च्युअल प्रोसेस आपण उद्या पाहू. ओके, थँक्यू. आणि घरी अभ्यास करा. ही जी स्टेप्स आहेत ना, ह्या स्टेप तुम्हाला थोडासा वेळ लागेल, वारंवार तुम्हाला वाचावं लागेल. वाचल्याशिवाय गत्यांतर नाही, कारण हा पार्ट थोडासा लक्षात ठेवण्यासारखा आहे. तरी तुम्ही वाचा. प्रॉब्लेम आला जेव्हा आपलं ऑफलाईन चालू होईल तेव्हा तुम्ही विचारू शकता, किंवा आताही तुम्ही फोन करून विचारू शकता. ओके, थँक्यू.